हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। एमएसटी सीईटी निकालात घोळ झाल्याचा दावा, 12वीत कमी गुण, मात्र सीईटीत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल, काँग्रेसचं भाजप नेत्यांकडे बोट। संसदेतला गदारोळ संपण्याची शक्यता, लोकसभेत आज परीक्षा सुधार विधेयकावर चर्चा। शरद पवार आणि राष्ट्रवादीत हालचालींना वेग, पार्थ पवार प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, खासदार सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट, तर सुप्रिया सुळेही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला। एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक, प्रत्येक मंत्र्यांच्या विभागातील कामांचा सविस्तर आढावा घेणार, मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच बैठकीला महत्त्व। कोल्हापुरात माधुरी हत्तीचा मुद्दा पुन्हा तापला, माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी लाक्षणिक उपोषण, माधुरीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टींचं उपोषण। E20 इथेनॉलवरून केलेल्या बदनामीकारक पोस्ट विरोधात गडकरी न्यायालयात, उच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता। आंदोलनकारी विद्यार्थ्यांना तातडीनं सोडलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा सीजेपीचा इशारा, तर बिहार आणि पश्चिम बंगालमधील निदर्शनांमधील गुन्हे मागे। फार तर आणखी एखादी टर्म निवडणूक लढवू, गिरीश महाजनांचे राजकीय निवृत्तीचे संकेत, खडसेंच्या वयावरही अप्रत्यक्ष टीका। नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण, शिक्षण संस्थाचालक संजय गरुड पोलिसांच्या ताब्यात। गरुड यांनी 2024ला शरद पवार गटातून भाजपात केला होता